परिवर्तनादी चळवळीतील सर्व संघटना पक्ष आणि ज्या अकोले तालुक्याला मोठी परिवर्तनाच्या चळवळीची परंपरा आहे त्या अकोला तालुक्यातील सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी, साधारण 15 वर्षापूर्वी जेव्हा बळीराजा गौरव मिरवणूक ही संकल्पना घेऊन आम्ही पुण्यात उभे राहिले तेव्हा सुरुवातीला ज्यांना आम्ही सांगितलं आपण असं करू त्यांनी सुद्धा आम्हाला वेळात काढलं की काय त्या राक्षसाचं तुम्ही काहीतरी अशी मिरवणूक काढून काय लोक म्हणतील आपल्याला. म्हणजे आमच्याच महामानवांचं दोन प्रकारचं प्रक्रिया, विकृती संस्कृती ज्याला हे शब्द वापरला ती विकृत व्यवस्था, एक तर सामिलीकरण करून दैवतीकरण करते, नाही तर दुष्टनिर्मित रूपांतर करून त्याचं दानव दैत्य असुर असं रूपांतर करून आमच्याच महामानवांबद्दल एक टप्प्यानंतर आम्हाला शरम वाटायला लागते. इतक्या प्रकारची विकृती, इतक्या विविध अंगाने ऑक्टोपस सारखी व्यवस्था करून त्यांनी ते रुजवलेली आहे. बळीराजा कोण? हे सगळे जे तरुण कार्यकर्ते आहेत. बळीराजा हा सम्राट राजा होता, पण कोण, कुठल्या काळातला, त्याचा आपल्याच जीवनाशी काय संबंध, आणि आजच्या स्त्रिया पूर्वपार आलेल्या चालत परंपरेने कुठल्याही औपचारिक शिक्षण व्यवस्थेच्या पुस्तकात, कुठल्याही धार्मिक ग्रंथामध्ये नसलेली, ज्याला आपण सांस्कृतिक शिक्षण म्हणजे विकृत शिक्षण म्हणा तुम्ही, त्याही परंपरेत नसलेलं तरीही एक लोक परंपरेतलं शिक्षण आमच्या माता भगिनींना शिकवत राहिलं की त्या दसरा दिवाळीला म्हणतात की इडापिडा टळो बळीचे राज्य. मग हे तुकोबा नोंदवतायत, हे मध्ये ते नोंदवलेलं आहे. मग जेव्हा आपला इतिहास आपण लिहिते नव्हतो तेव्हा तो लोकसंस्कृतीतून येतो, त्याला सबल्टन हिस्ट्री म्हणतात. दुय्यमांचे इतिहास हा असा त्या लोकसंस्कृतीमध्ये वाहत वाहत आपल्यापर्यंत येतो आणि मग नगरच्या परिसरामध्ये इथे आहे का नाही मला माहित नाही, पण मातंग समाजाच्या स्त्रिया कुणब्यांच्या घरी जातात आणि त्या कुणब्यांना ओवाळतात आणि म्हणतात इडापिडा टळो बळीचे राज्य. म्हणजे बळीराजा हा कृषी सम्राट बळीराजा आहे, शेतकऱ्यांचा राजा आहे, म्हणजे मराठ्यांचा राजा आहे, म्हणजे कुणब्यांचा राजा आहे, म्हणजे फार फार परमाळ्यांचा राजा आहे. याच्या पलीकडं प्रवास जाऊ दिला जात नाही. तुम्ही नाशिकच्या परिसरामध्ये त्र्यंबकेश्वरच्या अलीकडे आला तर तिथे बळीराजाचं मंदिर आहे आणि त्याचा पुजारी माळी समाजाचा आहे. खेड तालुक्यामध्ये माझं काही शिक्षणाच्या कालखंडात बालपण गेलं तर त्या माळी मळ्यामध्ये दसरा दिवाळीच्या वेळेला वीर निघण्याची प्रथा आहे. म्हणजे तरुण पोरं कमरेखाली फक्त धोतर आणि काय जमेल तसे गड्डे दोरे अंगाला बांधून, म्हणजे मानेला, गळ्याला आणि दंडाला घरोघर जातात आणि त्या वीरांना ओवाळतात. आता हीच परंपरा तुम्हाला ओणम जो सण आहे केरला आणि तामिळनाडूमध्ये तिथं दिसते. म्हणजे तिकडे द्वीपकल्पामध्ये समुद्र किनारपट्टी ते इकडे तुम्हाला पार कोकणामध्ये आणि इकडे वरपर्यंत दिसते. साधारण गोदावरी आणि नर्मदेच्या खाली हे आपल्याला त्याचं अस्तित्व जिवंत असलेलं दिसतं. ओणम सारखा सण 15 दिवस चालतो आणि असं म्हटलं जातं की बळीराजा दरवर्षी आपल्या जनतेला भेटायचा. आता ही सगळी सांस्कृतिक अवशेष आपल्या समोर आहे, त्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न प्राचीन विद्या पंडित शरद पाटलांनी केला, प्राचीन विद्या पंडित आह साळुंके यांनी केला आणि मग आपल्यापर्यंत बळी नीट म्हणजे फुलेंनी हिंट दिली. फुलेंकडे खूप साहित्य उपलब्ध नव्हतं, पण त्यांनी आपल्याला ते एक हिंट दिली की पकडून या दोन प्राचीन विद्या पंडितांनी त्याच्या फलात जाऊन बळीराजा सप्त पाताळामध्ये गाडलेला उकरून काढला. आता बळीराजाच्या दोन कथा, एक विकृत संस्कृतीमधली कथा की बळी आशूर होता, तो मातला होता आणि म्हणून वामनाने अवतार घेतला आणि त्याला मारला. एका बाजूला भोजन संस्कृतीमध्ये बळीराजा फार दानशूर होता आणि मग देवाने त्याला 3 पावलं भूमी मागितली आणि मग एक पावलात काय त्याने पृथ्वी व्यापली, दुसऱ्या पावलात पाताळ व्यापला आणि तिसरं पाऊल कुठे ठेवायचं. एवढा दानशूर होता की ठेव माझ्या डोक्यावर म्हणला. आता बळीराजासारखा सम्राट असलेला माणूस इतका बुद्धीने पण बळी असेल का? तर अशी शक्यता नाही, अशी शक्यता अजिबात नाही. मग जेव्हा आपल्या महाराज वेगवेगळ्या राजांचा राण्यांचा इतिहास पाहतो आपण, आद्य माता निरुती पासन हरिती आणि अशा
महाराण्यांचा राज्यांचा पण परंपरांचा इतिहास आहे आणि दुसऱ्या बाजूला बळीराजा आहे किंवा इकडे सम्राट अशोक आहे किंवा मध्ययुगामधले आहे शिवाजी महाराज आहे संभाजी आहे